गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ शहरात नगरपालिकेकडून कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय। शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत, त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। यावर नाराजी व्यक्त करत युवा सेनेच्या वतीने पालेगाव परिसरातील नागरिकांनी आज नगरपालिकेच्या आवारात आक्रमक आंदोलन केले आहे। अंबरनाथ शहरात घाणीचे साम्राज्य वाढत चालले आहे। रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याचं पाहायला मिळते। त्याचप्रमाणे पालेगाव येथे सुद्धा अनेक नागरिक समस्या असून नगरपालिका या परिसरात लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। नगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने या त्रासाला कंटाळून अखेर युवा सेनेचे निशांत पाटील व परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेऊन नगरपालिकेच्या आवारात आंदोलन केले आहे। खूप वेळा चर्चा केली काय मार्ग निघाला नाही। मला म्हणून आम्हाला रस्ता साहेबांसोबत चर्चा करायची। आम्हाला आमचा जो मोर्चा आहे त्याचा उत्तर आम्हाला आजच पाहिजे, नाही तर येणाऱ्या पुढच्या गुरुवारी साहेब परत एक मोर्चा होईल आणि कचरा नगरपालिकेत फेकून देऊ आम्ही। एवढंच सांगतो त्याचा जबाबदारी तुम्ही घ्यायची। जबाबदारी घेण्याने आपण नियमाप्रमाणे वागू नये। आता आम्ही नियमानुसार वागलोय, त्याच्यानंतर नियमाच्या बाहेर जाऊन काय कारवाई साठी आम्ही तयारी कारवाईसाठी। मलेरिया टायफॉइड व्हायला लागला लोकांना। रोगराई पसरते, लहान मुलाचं कोणी मेलं, जबाबदारी कोण? जबाबदारी कोणाची? मी खूप वेळा बघितलं इलेक्शन मध्ये तुम्ही लोकांनी काय केलं साहेब? इलेक्शन तुम्ही काय केलं? इलेक्शन मध्ये रात्री 12-12, 2-2, 3-3 आम्ही कचरा उचललाय। इलेक्शन मध्ये तुम्ही लोकांना काही संबंध नाही। मला कुठेतरी प्रेशर आलं असतं म्हणून लोकांनी गोष्टी केल्या। मला फोन आला, मेसेज आलाय, त्या बिल्डिंग मध्ये नागरिकांनी आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करून आणि नारेबाजी करून आपला रोष व्यक्त केला। यावेळी नगरपालिकेने कचरा वेळेवर उचलण्याची व्यवस्था करावी, तसेच कचऱ्याचे ढीग त्वरित साफ करावे, परिसरातील रस्ते, खड्डे, पथदिव्यांवरील वीज या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून या मागणीवर अतिरिक्त आयुक्त अभिजित पराडकर यांनी लेखी आश्वासन दिले। पालेगावामध्ये महत्त्वाचे जे 3 प्रश्न आहेत ते इथल्या शिष्टमंडळांनी निशांत पाटील यांच्याबरोबर आलेल्या सर्व शिष्टमंडळांनी जनतेने मांडले होते। त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की तिथला कचऱ्याचा जो प्रश्न आहे, तर कचरा उचलण्याची फ्रिक्वेन्सी वाढवणे आणि तिथे जो काही गॅप पडतोय कचरा उचलण्यामध्ये तो कमी करणे आणि त्यांना म्हणजे एक व्यवस्थित सायकल तिकडे तयार होणे टाइमली, याच्याबद्दल त्यांची सगळ्यात प्रमुख मागणी होती। दुसरं म्हणजे तिकडे जे इलेक्ट्रिसिटीचे जे काही कनेक्शन्स आहेत जे नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत, तर ते कनेक्शन्स व्यवस्थित होऊन तिथले स्ट्रीट लाईट व्यवस्थित होणे। तिसरं म्हणजे तिथे जे काही ठिकाणी पाणी साचते सखल भागामध्ये, त्या पाण्यावरती उपाय करणे आणि चौथं म्हणजे रोगराई पसरू नये या दृष्टीने फवारणी करणे आणि 5वं म्हणजे तिथे काही ठिकाणी खड्डे पडलेत, तर ते खड्डे बुजवून घेण्याबद्दल या शिष्टमंडळाने विनंती केली। तर नगर परिषदेचा अतिरिक्त मुख्य अधिकारी नात्याने मी कन्वे करू इच्छितो की पाल्ले एरियाबद्दलच्या प्रश्नाबद्दल नगरपालिकेला पूर्णपणे जाणीव आहे। आम्ही आमच्याकडे सध्या टेंडर जे आहे ते टेंडर प्रोसेस व्हायला आचारसंहितेनंतर पूर्णपणे सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना व्यवस्थित स्ट्रीमलाइंड व्हेकल्स आणि मनुष्यबळ याची व्यवस्था करू। तोपर्यंत सुद्धा तिथल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरता आम्ही एक वाहन पाल्ले गावासाठी पूर्ण देण्याची व्यवस्था करत आहोत, जेणेकरून तिथला कचरा वेगाने आणि वारंवार उचलला जाईल आणि मनुष्यबळही तिथलं थोडंसं वाढवू आम्ही आणि जेणेकरून तो कचरा उचलण्यात जो गॅप पडतोय तो गॅप कमी होऊन जाईल। दुसरं म्हणजे तिथे जे काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्याबद्दल मी आमच्या सिटी इंजिनियरना सांगितलेलं आहे। स्ट्रीट लाईट्स बद्दल मी आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांच्याकडनं ती कारवाई तात्काळ करण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत। त्यांचं मीटर कनेक्शन आणि जे लाईट लावायचे तात्पुरती व्यवस्था तरी का होईना त्यांना आता मी करण्याबद्दल सूचना केलेल्या आहेत। आणि जिथे 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 पाणी साठतंय
त्याच्याबद्दलही मी आमच्या शहर अभियंत्यांशी बोललेलो आहे. जर मागणी मान्य न झाल्यास पुढील आंदोलन उग्र स्वरूपात करण्यात येईल असे युवा सेनेचे निशांत पाटील यांनी सांगितले आहे. विभागामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे कचरा, विश्वनाथ चौकात साचणारं पाणी, तसेच खड्डे आणि वीज पुरवठा, लाईट, पथदिव्यांची. तर वारंवार पाठपुरवठा करूनही आपण कोणत्याही आपल्या पाठपुराव्याला यश आपल्याला मिळत नव्हतं. यामुळे आज नगरपालिकेवरती आपण मोर्चा घेऊन आलेलो आहोत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी लिखित स्वरूपात आपल्याला लिहून देत आहेत की लवकरात लवकर तुमचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून देतोय. म्हणजे लवकरात म्हणजे आपण त्यांना सांगितलं की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करून द्या. जर असं काही वापस मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही परत मोर्चा घेऊन येऊ. प्रामुख्याने तुमच्या काय मागण्या होत्या, महत्त्वाच्या ज्या अधोरेखित ज्या काय केल्या होत्या? प्रामुख्याने मागण्या म्हणजे कचरा आमचा 10 दिवस कचरा उचलला जात नव्हता. 10 दिवस कचरा उचलला, त्याच्यामुळे दुर्गंधी, त्याच्यानंतर बिमारी, अशा अनेक समस्या विभागामध्ये तयार झाल्या होत्या. आश्वासन म्हणजे लिखित स्वरूपामध्ये आपल्याला ॲडिशनल पराडकर साहेबांनी लिहून दिले की लवकरात लवकर तुमच्या समस्यांना आम्ही म्हणजे सॉल्व्ह करू. सॉल्व्ह तर नाही झालं तर पुढच्या वेळी अनेक मोठ्या प्रमाणात मोर्चा होईल आणि खूप मोठा मोर्चा असेल आणि कचरा पूर्ण नगरपालिकेमध्ये फेकून देऊ. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.